खेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली येथील विद्यार्थी ओमकार कुंडलिक लोहोट याची जिल्हास्तरीय नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली। दुर्गम पश्चिम पट्ट्यातून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ओमकार शिक्षणासाठी दररोज 6 किलोमीटर पायी प्रवास करतो। ग्रह, तारे, अवकाशाबद्दल लहानपणापासूनच असलेल्या कुतूहलातून त्याने विज्ञान विषयक पुस्तके वाचून आणि विविध माध्यमातून माहिती मिळवत स्वयं अध्ययन केलं। जिद्द, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने ही यश मिळवलंय। भविष्यात अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात शास्त्रज्ञ होण्याचा त्याचा मानस आहे। निवडीबद्दल शाळा आणि ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला। शिक्षणाधिकारी सौ ललिता दहितुले, गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले। आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील राजीव नगरच्या पश्चिम भागातील आंबोली या गावामध्ये आणि या आंबोली या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी एक जो विद्यार्थी जो आहे ज्याचं नाव आहे ओमकार कुंडलिक लोहोट याने नासा या अंतराळ संशोधन मोहिमेमध्ये आपलं कुठेतरी नाव आहे कोरलेलं दिसतंय। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय त्यांचे जे शिक्षक आहेत तर त्यांना आपल्याला या ठिकाणी विचारायचंय। मला काय विचारायचंय, आता याची निवड कधी झालेली आहे? याच वर्षी झालेली आहे सर। आणि आता याचं बाळा तुझं संपूर्ण नाव काय सांगू शकशील? माझे संपूर्ण नाव ओमकार कुंडलिक लोहोट आहे। तुझं इथून किती किलोमीटर अंतर आहे? इथून माझ्या गावाचे अंतर 5 किलोमीटर आहे। गावापासून म्हणजे माझे घर 1 किलोमीटर लांब आहे। म्हणजे माझ्या घरचे अंतर इथून 6 किलोमीटर आहे। तुला काही शाळेतर्फे काय सायकल वगैरे मिळाली? सायकल नाही मिळाली। अच्छा, तू पाय पाय येतो का? हो। अच्छा अच्छा। तर ताई मला तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला विचारायचं आहे की आता हा जो मुलगा आहे पाय पाय वगैरे येतोय, या ठिकाणी काय जंगल वगैरे काय आहे, अशी काय व्यवस्था आहे का? हो, जंगल पण आहे आणि रस्ते सुद्धा खूप चढ उताराचे आहेत। त्यामुळे मी सुद्धा बऱ्याच वेळा म्हटलं होतं ओमकार तू सायकलवर येऊ शकतोस का, पण सर त्याने पण सांगितलं की मॅडम येताना आम्ही येऊ शकतो पण जाताना फार मोठा चढ आहे, मग सायकल सुद्धा आम्हाला लोटत घेऊन जावी लागेल, त्याच्यामुळं आम्हाला सायकल उपयोगाचीच नाहीये। त्याच्यामुळं हा सर 6 किलोमीटर आज 3रं वर्ष सुरू आहे, हा पायीच पायपीट करत शाळेमध्ये अगदी थंडी असू दे, पाऊस असू दे, अगदी कुठलंही संकट असू दे तरी सुद्धा उभ्या पावसामध्ये हे विद्यार्थी इतक्या दूरवरून शाळेमध्ये येतात। शाळेमध्ये हा 100% प्रेझेंट असतो, कधीच गैरहजर नसतो। शाळेची याची फार आवड आहे, शिक्षणातही फार हुशार आहे, जिद्दी आहे, कष्टाळू आहे आणि मेहनती सुद्धा आहे सर हा मुलगा। आणि विशेष म्हणजे त्याला नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याचा फार त्याचा अट्टहास असतो। अगदी मी घरी पोहोचण्याच्या अगोदरच मी त्याला नेहमी सांगायचे काही अडलं तर मला मेसेज कर, मी तुला उत्तर देईल। मी घरी पोहोचल्यानंतर मी चेक केलं तर व्हॉट्सअपला याचे प्रश्न पडलेलेच असायचे की मॅडम हे कसं ते कसं, आणि मी सुद्धा वेळोवेळी माझ्या वेळेनुसार मी त्याला मार्गदर्शन करत राहिलेले आहे आणि त्याच्या शंकांचं सुद्धा निरसन केलेलं आहे सर। तर या ठिकाणी जे केंद्र प्रमुख आहेत त्यांना आपल्याला एक थोडं विचारायचंय, ताई तुम्हाला या मुलाच्या बद्दल काय वाटतं, काय काय होऊ शकतो, काय करू शकतो? अर्थात आता तो नासापर्यंत पोहोचलाय, याचा अर्थ तो पुढे नक्कीच शास्त्रज्ञ होणार आणि त्या विषयातच त्याला खूप आवड आहे। त्याचे जे वर्ग शिक्षक आहेत गायकवाड सर आणि डोके मॅडम ह्यांनी त्याची 7वी पर्यंत खूप तयारी करून घेतली आणि 8वी 9वी 10वीचा जो अभ्यास आहे तो सुद्धा पुस्तकं देऊन त्याचा पूर्ण करून घेतला। त्याला सर्व शिक्षकांनी वेगवेगळे डेमो दिलेत, त्याची टेस्ट सोडवल्यात आणि त्याचप्रमाणे इंटरव्ह्यूच्या सुद्धा मॉक टेस्ट शिक्षकांनी अरेंज केल्या आणि मॉक टेस्ट इंटरव्ह्यूच्या घेऊन त्याची तयारी केली। सर्व शिक्षक, त्याचे पालक यांनी सुद्धा त्याच्यासाठी खूप कष्ट घेतलेत आणि त्यामुळेच तो आज ह्या यशापर्यंत पोहोचला आहे। आपण आता यानंतर आंबोली गावचे उपसरपंच सुतारभाऊ आहेत, त्यांच्याबरोबर आपण बोलूया। तुम्हाला या मुलाच्या बद्दल काय वाटते? खरं तर आमच्या संपूर्ण आंबोलीकरांना ओमकार कुंडलिक लोहोट याची नासा या संशोधन संस्थेमध्ये अमेरिकेला भेट देण्याची त्याची निवड झालेली आहे। त्यामुळे सर्व आंबोलीकर आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांना सार्थ असा त्याचा अभिमान आहे। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही शिक्षक डोके मॅडम असतील, गायकवाड सर असतील, विशेष करून आमचे शाळेचे सहकारी मित्र आदर्श शिक्षक मुख्याध्यापक अरविंद सर असतील, आरोडे मॅडम असतील आणि इतर सर्व शिक्षक यांचा सुद्धा सार्थ अभिमान आहे की आपल्या शाळेचं नाव हे राज्यात, देशात आणि आज अमेरिकेपर्यंत पोहोचवण्याचं काम या सर्व मंडळींनी केलं।
त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आज ओमकार बरोबरच या ठिकाणी विघ्नेश याची सुद्धा स्कॉलरशिपमध्ये निवड झाली. तसेच इतर सर्व विद्यार्थी ज्यांना आज फेटे मांडले, सर्व विद्यार्थ्यांची कुठल्या ना कुठल्या तालुका, राज्य, जिल्हा लेवलच्या स्पर्धेमध्ये निवड झाली. त्यामुळं खरोखरच आमचा आज ऊर भरून आला आणि इतके चांगलं यश आज आंबोलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मिळवलं. त्यामध्ये शिक्षक असतील, पुन्हा व्यवस्थापन समिती असेल, आज माझे अध्यक्ष, सगळी मंडळी आणि सर्व गावकरी यांचं प्रोत्साहनाने आज ही सर्व मंडळी या यशापर्यंत पोहोचली. मी खरंच त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो. थांबतो. खरं पाहिलं तर गरीब घराची जी मुलं जी असतात ही कुठंतरी पुढं जातात आणि आपल्या गावचं नाव, आपल्या भागाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, त्याचबरोबर जिल्ह्याचं आणि देशाचं नाव कुठंतरी कमावताना दिसतात. आता आपण आलेलो आहोत आंबोली गावामध्ये आणि याच ठिकाणी हे समोर जे पाहू शकतोय आपण, हे जे घर, या घरामध्ये ओमकार कुंडलिक लोहोट हे राहतात. तर समोर कॅमेरामॅनला मी विनंती करू शकतो की या, आपण या. तर या ठिकाणी आता आपल्याला ओंकारचे वडील दिसतात. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. आपल्याला काय वाटतं की आपल्या ओंकारने या ठिकाणी हे जे मोठं यश, घवघवीत यश मिळवले, या संदर्भात आपण काय बोलू शकताय? नमस्कार सर, माझे नाव कुंडलिक मारुती लोट. माझा मुलगा ओमकार लोट यांनी या यशाबद्दल त्याचं अभिनंदन. यश म्हणजे गरीब परिस्थिती, आमची परिस्थिती नसताना आमचे स्वप्नही ना असं वाटत नव्हतं आम्हाला की आमचा मुलगा नाही का एवढं यश मिळून इथपर्यंत परदेशी जाईल, असं आम्हाला स्वप्नसुद्धा नव्हतं. पण त्यांनी ते आज स्वप्न साकार केलं त्याचं. त्याला याच्यानंतर दुसरं काय म्हणता येईल, आमची परिस्थिती बहुत हालाकीची आहे, नाजूक आहे. हे वस्तुस्थिती पण दिसते पाहत अशी नाही का. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी एक छोटंसं 3 खानाचं फक्त घर दिसते. या 3 खानाच्या घरामध्ये हे जो ओमकार नावाचा जो विद्यार्थी शिकतोय, रात्री अपरात्री सुद्धा कुठल्या प्रकारची वेळ न बाळगता, वेळेची मर्यादा न बाळगता त्यांनी या ठिकाणी आपलं शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे. समोर या ठिकाणी पाहू शकतो छोटंसं एकदम घर आहे. तर या ठिकाणी ओंकारचे आजोबा पण आहेत. बाबा, तुम्हाला ओंकारच्या बद्दल काय वाटते? आता मला चांगलं वाटते, कारण त्यांनी खूप मोठं यश कमवलेलं आहे. तर तुम्हाला याबद्दल काय म्हणायचंय? मला आनंद झालेला आहे. पण ही गरिबी ना, तिच्या भांडायला याला त्याला 2 पैसे द्यायची तर जागा पाहिजे का नको? अच्छा अच्छा. हा, 2 पैसे उत्पन्न नाही, फाटकी तुटकी पांघरून घाला. या ठिकाणी असं दिसतंय बाबांची जी आपण जी परिस्थिती पाहू शकतोय की एकदम हालाकीची आहे. या ठिकाणी कुठून तरी या विद्यार्थ्यासाठी निधी हा उपलब्ध व्हावा, अशी या ठिकाणी बाबांची अपेक्षा दिसते. तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची जी आई आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझं नाव वैशाली कुंडली लोट आहे आणि माझा मुलगा म्हणजे आता आम्ही जर कधी जे स्वप्न बघितलंच नव्हतं ते माझ्या मुलांनी पूर्ण केलंय. कुठंतरी आम्ही नाहीच म्हणजे त्याला कसली कुणीतरी हे केलं पाहिजे, असं कोणती संस्था वगैरे असले त्यांनी मदत केली, मार्गदर्शन केलं तरी मला खूप असं वाटतं की माझा मुलगा कुठंतरी आमचं कोणतं तरी नाव काढतोय. आमच्या शाळेचं झालं, गावाचं झालं, मोठा अभिमान वाटतो आम्हाला की माझ्या मुलांनी आज जिथं नाही जायचं तिथं पोचलाय माझा मुलगा, आणि जे नाही ते माझ्या मुलांनी केलंय. खरं पाहायचं तर गरिबाची आज या ठिकाणी जे असं दिसतंय, गरिबाची मुलंही कुठंतरी पुढे जातात, परंतु एक छोटीशी पोटाची तिजगी भरवण्यासाठी या ठिकाणी एक कुटुंब कुठंतरी अहोरात्र प्रयत्न करते. आणि या ठिकाणी असं दिसतंय या ठिकाणी कुठंतरी आर्थिक परिस्थिती जी कमकुवत असल्याच्यामुळं ही पुढचं जे शिक्षण हे कसं करायचं, या ठिकाणी या आईवडिलांना हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ऑगस्ट 2026 रोजी पेण शहरातील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन उत्साहात करण्यात आलं. यावेळी आमदार रवींद्र पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी राज्य सदस्या कौशल्या पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील यांच्यासह नगरसेवक, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग 66 ते अंतोरे ते रविराज फार्म हाऊस तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील रस्त्याचं काँक्रिटीकरण, कवंडाळ आणि मोतीराम तलाव सुशोभीकरण, शंकरनगर येथील नमो उद्यान, कासार तलावातील म्युझिकल फाउंटन, चिंचपाडा रिंग रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण आणि मोतीराम तलाव या परिसरातील सुविधांचा यात समावेश आहे। यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकातील पैलवानांच्या भव्य मेटल मूर्तीचं अनावरण आणि नयारा कंपनीच्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन करण्यात आलं। या विकास कामांमुळे पेण शहराला आधुनिक सुविधा मिळून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे असं मान्यवरांनी सांगितलंय। आपण चौकाचं सुशोभीकरण करून त्याचा लोकार्पण सोहळा केला। या छत्रपती संभाजी महाराजांचा चौक व्हावा, त्यांच्या नावाने त्यांची प्रतिकृती साकार व्हावी यासाठी छावा संघटना ही अनेक वेळा आमच्याशी संपर्क साधत होती आणि त्यांची मागणी होती। या मागणीचा विचार करून आमदार रविशेठ पाटील साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून आम्ही छत्रपती संभाजी महाराज हे चौक तयार करू शकलो आणि त्याचा लोकार्पण सोहळा केलाय। त्याबद्दल एक गोष्ट आणखीन एक मी सांगते की छावा संघटना असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल, यांनी वेळोवेळी मागणी तर केलेलीच की महाराजांचा चांगला पुतळा आपल्या शहरात, चांगलं स्मारक आपल्या शहरात तयार व्हावं। पण आज ज्या चौकाचं सुशोभीकरण झालंय त्यामध्ये जी प्रतिकृती साकारली गेली आहे ते एक प्रतिकात्मक रूप छत्रपती संभाजी महाराजांचं आहे। म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सिंहाचा जबडा फाडलेला त्या प्रसंगाची आठवण देणारा तो स्टॅच्यू आहे। पण छावा संघटना आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांनी आमच्याकडे जी काय मागणी केली आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या चौकामध्ये व्हावं, निश्चितच पेणची नगराध्यक्ष या नात्याने माझे पूर्ण प्रयत्न असणार की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या शहरात तयार होण्यासाठी। पण त्यासाठी शासनाची प्रशासकीय जी मान्यता लागते ती प्रशासकीय मान्यता जेव्हा मिळेल, ती जितक्या लवकर मिळेल, ती प्रशासकीय मान्यता मिळाल्या मी माझे सर्व सहकारी नगरसेवक नगर परिषदेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या शहरासाठी तयार करणार हे निश्चितच मी आश्वासित करते। आणि पुन्हा एकदा सांगते की त्या चौकावर जो स्टॅच्यू उभारला गेलाय तो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेला एका प्रसंगाचं ते प्रतिकात्मक रूप आहे। धन्यवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई इथं सुहित जीवन ट्रस्ट पेणच्या यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं संस्थेच्या संस्थापिका आणि अध्यक्ष डॉक्टर सुरेखा पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 25,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचं कौतुक करून आभार मानले। गेल्या अनेक वर्षांपासून सुहित जीवन ट्रस्ट पेण आणि परिसरात सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे। आपत्तीच्या काळात गरजू नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने ट्रस्टनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ही रक्कम दिली असल्याचं डॉक्टर सुरेखा पाटील यांनी सांगितलंय। या प्रसंगी ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शाळा डिजिटल आणि सुसज्ज करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचं सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितलंय। पेण तालुक्यातील सोनखार सापोली जिल्हा परिषद शाळेत नव्यानं सुरू करण्यात आलेल्या इंग्लिश कम्प्युटर लॅबचं उद्घाटन सभापती पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये टिकलं पाहिजे आणि येणारी पिढी पुढे गेली पाहिजे यासाठी डिजिटल शिक्षण आवश्यक आहे। सोनखार, वरडीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत। शाळागृह सुसज्ज करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू असं पाटील यांनी सांगितलंय। आणि त्यांनी ती परिस्थिती पाहिली की गुरुजी इथं कॅम्प्युटर लॅबची गरज आहे आणि त्याची ताबडतोब त्याने अंमलबजावणी केली। ताई खरं सांगायचं झालं तर आणि अतिशय मी आजपर्यंत कृषी सभापतीचा ज्यावेळी पद हातात घेतलं त्यानंतर अख्ख्या रायगड जिल्ह्याला गवसणी घालण्याचं काम जसे पूर्वी आमचे पिंट्याशेठ पाटील करत होते तोच पावलावर पाऊल ठेवून सन्मान्य वैकुंठ शेठ पाटील यांनी तोच विळा उचलला आणि अख्ख्या रायगड जिल्ह्याला कृषी खातं काय आहे याची जाणीव पूर्वीच्या काळात कधीच नव्हती। एवढ्या जलद गतीने अख्ख्या रायगड जिल्ह्याला कृषी खात्याचं महत्त्व करून दिलं की शेतकऱ्यांना काय फायदा, काय योजना काय असतात
याची पूर्ण माहिती करून दिली. त्याच्यानंतर आमच्या सन्माननीय स्मिताताई पाटील यांनी पंचायत समितीचं सभापती पद हे तर मला वाटतं ते अगोदरच ठरलं होतं त्यांच्या नावावर, म्हणायला काहीच हरकत नाही, इलेक्शनच्या अगोदरच ठरलेलं. आणि तेच पद त्यांनी घेतल्याच्या नंतर बरेच दिवस पंचायत समितीमध्ये चाललेला कारभार सगळा नीटनेटका पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की इथं कुठेतरी काहीतरी सर्वसामान्य माणसांसाठी करणं ही काळाची गरज आहे. कॉम्प्युटर लॅब या ठिकाणी देण्यात आलेली आहे. निश्चितपणे भविष्यातील आपली पिढी पुढे जायला पाहिजे आणि विद्यार्थी घडला पाहिजे आणि विद्यार्थी शिकला पाहिजे. आणि त्याचबरोबर आता नवीन येणारी जी काय आव्हाने आहेत, जे चॅलेंजेस आहेत, त्या चॅलेंजेसला सामोरं जाण्यासाठी इंग्लिश कॉम्प्युटर लॅबचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. या निमित्ताने या ठिकाणी बोलतोय की निश्चितपणे भविष्यातील माझ्या ग्रामीण भागातील पिढी पुढे जाण्यासाठी जिल्हा परिषदेने जे पाऊल उचललेलं आहे ते अत्यंत वाखाणण्याजोगं आहे. यांच्या माध्यमातून निश्चितपणे सोनखार शाळा असेल, वरेडी शाळा असेल, इथे गुणवंत विद्यार्थी घडले जातील आणि हेच विद्यार्थी भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या पदावर दिसतील. या भागातील विकासासाठी, या भागातील शैक्षणिक विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व मंडळी आहोत, या ठिकाणी सभापती आहेत, या ठिकाणी पंचायत समिती सदस्य आहेत. निश्चितपणे या भागातील शाळा सुसज्ज व्हायला पाहिजे, शाळागृह अत्यंत नियोजनबद्ध व्हायला पाहिजे. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थीसुद्धा भविष्यातल्या स्पर्धात्मक ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये टिकल्या गेल्या पाहिजे, याच्यासाठी हे उचललेलं पाऊल आहे. आणि निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अजून नवीन जे काही उपक्रम आहेत ते आम्ही या निमित्ताने या ठिकाणी मार्गी लावणार आहोत.